फक्त 4 साप सापडतात. 4 साप जे विषारी आहेत. नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे. नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे. नागाची ओळख तुम्हाला माहितीये, फणा काढतो तो विषारी. कुकरच्या शिट्टीसारखा कुठे आवाज आला, कोपऱ्यात, आडगळीत, फाट्यात, दगडात, तो जवळ जायचा आणि तो घोणस साप असतो, कांबळ्या चोकी. त्याच्यानंतर मण्यार, ज्याच्या अंगावरती पट्टे असतात, जो काळा कुरकुरीत नका नाही, तुम्ही हलू नका जागेवरून, तो काय करणार नाही. मण्यार साप. त्यानंतर सॉस्केल्ड वायपर, फुरसे, अतिशय लहान साप असतो, आपल्या इथे सापडतो, छोटा डेडली वेनमस आहे तो. ठीक आहे, तो एक साप विषारी आहे. बाकी सगळे साप सोडले तर बिनविषारी. 4 असतात का ते? पुढच्याची शेपटी आखोडी असते तो का झाड असते तो असा? तो बिनविषारी. त्याचं नाव तुम्ही जे प्रत्येक गावात तो फुरसा बोलतो ना, प्रचलित आहे, पण त्याचं फुरसे नाव नाही. डुरक्या घोणस म्हणून त्याचं नाव आहे. डुरक्या घोणस, कॉमन सँड बोआ, त्याचं इंग्रजी नाव आहे. गॉंगिलॉपिस कॉनिकस शास्त्रीय नाव आहे. तर तोच बिनविषारी साप. पण त्या सापापासून भरपूर अशा अंधश्रद्धा आहेत की त्या सापाचा बीळ जरी ओलांडला ना तरी अंगावरती खरूज वगैरे होते, पण त्या काही अर्थ नाही त्याला. त्या थोतांड आहे सगळं. आमच्या तर बऱ्याचदा चावतो, काही होत नाही. सूर्यखंडाला असते तर बोलतो सूर्य उगवण्याच्या. ती बॅग दे दादा, माझी स्नेक बॅग. मग एक मिनिट, याला बॅगिंग करू. हा चावण्याच्या तयारीत आहे आणि त्याला सापाला मुळात माहिती नसतं कोण वाचवणार आहे, कोण मारणार आहे. कारण देवाने एवढी त्याला बुद्धी दिली नाहीये, फक्त माणसाला त्याने दिले. पण माणूस साप आहे, साप आहे. नको आता येऊ बघायला, यांच्या बरोबर राहण्याची सवय झाली ना, त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं, तुम्हाला भीती वाटत नाही का? पण बऱ्याचदा साप रेस्क्यू करताना चावतात सर्पमित्राच्या. पण कसं आहे, जिथे तुमची तेवढी सर्पमित्र स्टंट करत असतो त्याच्यामुळे अनेक सर्पमित्रांचा जीव म्हणजे असं नाव बदनाम होतो की हे पण अशीच करत असतील, सापांबरोबर खेळ. खरं तर सापांबरोबर खेळायचं नाही. सापांशी व्यवस्थित वागा, साप तुम्हाला त्रास देणार नाही. तर हे तुमचं पट्ट्यांचं झालं क्लिअर. मण्यार साप काळ्या रंगामध्ये सापडतो. मण्यार सापाच्या पाठी म्हणजे मानेवरती पहिला पट्टा नसतो, डॉट असतात. 2 ते 3 डॉट असतात. त्याच्यानंतर पट्टे चालू होतात, ते सलग शेपटीपर्यंत सलग क्लिअर दिसतात. याची दिसतात तुम्हाला गेले. ठीक आहे. आणि हा ब्राऊन कलर मध्ये सापडतो आणि तो ब्लॅक असतो, काळा कुळकुळीत असतो. गडद म्हणजे कधी कधी निळसर रंगामध्ये सापडतो. साहेब ह्याच्यात जायचं वाटते ना. सापासमोर हालचाल करायची नाही. कधी हालचाल केली ना की त्याला वाटतं की आम्हाला कोणतरी मारतंय, तो घाबरतो जास्त. तो घाबरतो. भीती आहे ना माणसाला. या बघा, त्या येत नाहीत पकडायला. आता उद्या त्यांचा सर्पदंश झाला तर काय परिस्थिती होईल? आपली सगळ्यांची काय व्यवस्था आहे माहिती ना. आता थंडीच्या दिवशी रस्त्यावर किती रस्त्यावरती खूप येतात. ज्यांच्या म्हणजे गाडीचा कंट्रोल आहे त्यांच्या हातात, ते लोक वाचवतात. तसे बरेचसे जातात. त्यांच्या मनात सापाविषयी खूप मोठी अंधश्रद्धा आहे. ते जरी कंट्रोल करता आली ना तरी अंगावर आता थोडसे मोठा. याला घरात पण सोडलं तरी चालेल. घरात पाल नाही येणार एक पण, उंदीर राहणार नाही एक पण. म्हणजे घराचं प्रोटेक्शन आहे. नको बाबा. चोर तुम्ही कुठे सोडा. साप ओळखला तू? सापाचं नाव काय सांगितलं? खंडारा. एवढं बोलून